महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणीच्या मानवत तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र असलेल्या यशवाडी येथील हनुमान मंदिरात महाप्रसादाच्या वाटपादरम्यान मंदिराचा घुमट कोसळला असून या भीषण दुर्घटनेत तब्बल 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत। शनिवारी दुपारी मंदिरात दर्शनासाठी आणि अन्नदानासाठी शेकडो भाविक जमले होते। महाप्रसाद सुरू असतानाच बांधकाम सुरू असलेल्या घुमटाचा एक मोठा भाग अचानक खाली कोसळला। काही क्षणांतच संपूर्ण परिसरात धुरळा उडाला आणि एकच आक्रोश सुरू झाला। अनेक भाविक ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते। स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले। घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश विटेकर यांच्यासह महसूल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने मानवत आणि पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या दुर्घटनेत संतोष गडदे, आकाश सुरदुसे, मुनेश अग्रवाल, सूरज पोपटकर आणि श्रीकृष्ण गवारे यांच्यासह 7 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। या धक्कादायक घटनेमुळे मंदिराच्या बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षेच्या नियमांवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत। या दुर्घटनेच्या पुढील प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राइब करा। स्थळावर हजर आहे। या ठिकाणी दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान ही घटना घडली। त्या ठिकाणी यशवाडीचं जे हनुमान मंदिर आहे, शनिवारी इथे भाविकांची गर्दी असते आणि मंदिरासमोरचा जो सभामंडपाचा स्लॅब पूर्ण नाही, परंतु त्याचे जे कॉलम आहे ते कॉलम पडले आणि त्याच्या खाली काही लोक जखमी झाले होते। आपण आता त्यामध्ये सगळेचे सगळे 20 लोक बाहेर काढले। त्याच्यामध्ये 15 लोकांना आपण जे इंजर्ड आहेत त्यांनाही हॉस्पिटलाइज केलंय आणि 5 जण गंभीर जखमी आहेत। मयत किती आहे? गंभीर जखमी आहेत। आपण ज्याच्या बाबतीत गंभीर जखमी म्हणू शकतो, अंतिम पोलीस त्या या बाबतीत मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर आपण स्टेटमेंट करू शकतो। त्यामुळे 5 अति गंभीर आहेत आणि 15 लोक हे गंभीर जखमी आहेत। किती लोक दबले होते त्याच्या खाली? आता आपल्याला प्राथमिक माहिती जर आपण विचार घेतली तर हे 20 ते 25 या दरम्यानच लोक होते। नेमकी कोणते यंत्रणा इथे लागलेलं आहे? डिझास्टर मॅनेजमेंट आहे, यामध्ये डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट आहे, आमची रेव्हेन्यूची मशिनरी आहे, त्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स आपण पाहता या ठिकाणी, आमचं हेल्थ डिपार्टमेंटचे सगळे लोक आहेत आणि काही पोलीसही येत आहेत। असे सगळे या ठिकाणी येत आहेत। म्हणजे या समस्या लहान मुलं दगावल्याचं दिसून येत आहे। काही लोक गुत्तेदारावरती पण आक्षेप घेत आहेत, आरोप करतात। कुठला होता कंत्राटदार? नाही, याबद्दलची माहिती घ्यावी लागेल। माहिती घेऊनच आपल्याला याबद्दल अंतिमता बोलता येईल। आपण पहिला आता प्रायोरिटी याला देतोय की जे जखमी लोक आहेत त्याला वेळेत उपचार मिळावा आणि त्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांना आपण कसं मदत देऊ शकू वैद्यकीय आणि त्यांना योग्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यांचा उपचार करू, याला प्रशासनाच्या वतीने प्राधान्य देण्यात येत आहे। उर्वरित जे मुद्दे आहेत ते मुद्द्याबाबत सविस्तर माहिती घेऊन प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये केली जाईल। आजचं जे प्राधान्य आहे ते आपल्याला जे पण आजारी या ठिकाणी जे पण अपघातात जखमी झालेले लोक आहेत किंवा जे अति जखमी झाले, जे सिरियस आहेत, त्यांना जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट कशी मिळू शकेल यासाठीच प्रशासन आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू केले। आणि आपण पाहिलं तर परभणी मेडिकल कॉलेज आहे किंवा मी स्वतःही माझ्या वतीने आपला जो लोकल चॅनल आहे याच्यामध्ये पब्लिक म्हणून, त्यामध्ये मी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तिथला जखमी गेला तर खाजगी हॉस्पिटलने सुद्धा त्याच्यावर पूर्णपणे उपचार करावेत। त्याचे औषधोपचार आणि बाकीच्या खर्चाची जबाबदारी शासनाकडून घेतली जाईल। त्यामुळे कुठेही तो ऍडमिट झाला तर त्याच्या बाबतचे उपचार केले जाईल आणि या ठिकाणी आमच्या आपण 10 ते 15 ॲम्ब्युलन्स महाराष्ट्र शासनाच्या इथं आहेत। आपल्याला दिसतंय सर्व लोक गेले तरी सुद्धा आपण ॲम्ब्युलन्स व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याच्यामध्ये 30 ते 40 जण रांगेमध्ये दिसून येत आहेत आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की पुढच्या भागामध्ये जे लोक उभे असते ते त्यांच्या अंगावर डायरेक्ट पडलेले आहे आणि बाकी जे उभे आहेत ते पळ काढतात। अगदी बरोबर आहे ना, म्हणूनच मी तुम्हाला जो आकडा सांगितला 20 ते 25 जास्त जो नाही जे पाठीमागचे पळतायत ते म्हणजे घटना घडल्यानंतर तिथे जास्त लोक असणार नसलेले ते प्रशासन माहितीचा आकडा सांगताना अतिशय आपल्याला याबाबत काळजी घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जनकडून आपल्याला अंतिमता त्याचे रिपोर्ट घेतले पाहिजेत। कारण आपण लोकांच्या भावनेशी, त्याचे नातेवाईक असतात, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत। प्रशासन हे संवेदनशीलपणेच ह्या गोष्टी हँडल करणार
याच्यामध्ये आम्हाला जे पण लोक अति घायल झालेत त्यांच्या नातेवाईकांची काळजी आहे. त्यामुळे कुठेही आम्ही जम्प टू द कन्क्लुजन करणार नाही. प्रशासन हे फक्त मानवी दृष्टिकोनातून आणि त्यांना जास्तीत जास्त कसं आत्ता इमर्जन्सी क्रायसिस मध्ये आपण हीच गोष्ट पाहिली पाहिजे की आपण चांगल्या प्रकारे त्यांना जलद उपचार कसं देऊ शकू. बाकीच्या गोष्टीला इन्व्हेस्टिगेशनला कोण चूक कोण बरोबर याला वेळ आहे, त्याबाबत योग्य ती कारवाई नक्की केली जाईल. पण आजची आमची प्रायोरिटी आहे ते या सर्व लोकांना. पेशंट 23 पेशंट आहे. मला माझ्या मित्राने याची माहिती दिली, ते पण तिथं दर्शनाला होतं. त्या अनुषंगाने त्याने मला फर्स्ट फोन केला, सर साहेब असं झालं, तुम्ही लवकरात लवकर पाठवा. मी काय केलं, आमची आरोग्याची टीम कल्पना सावंत आणि आमच्या आरोग्याचं स्टाफला त्यांना कळविलं नाही. मॅडमला सांगितलं की जेवढे आपले अँब्युलन्स आहेत त्यांना लवकरात लवकर यशवाडीमध्ये पाठवा, जेणेकरून आपल्याला काहीतरी करता येईल. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणतोय की मला वानर जर आला, इतका मोठं जे मंदिरचं जे काम होतं ते पडलं. अपने लिए सबसे बुरी बात यही है कि एक बंदर आने से इतना बड़ा पिलर कैसा गिरता है. ऐसे बदतमीज आदमी को काम देना नहीं चाहिए और इसका सबसे पहले बहिष्कार करना चाहिए कि जो आदमी ने इतना गंदा काम किया क्वालिटी का. अपन सब हर आदमी अपने लिए लड़ता है, मस्जिद के लिए लड़ता है, मंदिर के लिए लड़ता है. तो उनको यही आह्वान करूंगा कि पहले आप खाली मांग करते हो, उसका काम क्वालिटी का होना, वो उसके ऊपर भी आपका डिमांड होना चाहिए. अभी परभनी में हो क्या रहा है, खाली करप्शन को कोई देख नहीं रहा है. जो करप्शन चल रहा है ना, करप्शन को रोकने के लिए किसी का इनिशिएटिव आगे नहीं है. हे किती लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ह्या घटनेमध्ये बघा 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामध्ये 23 आता सध्या इंजुअर्ड आहे. 23 पेक्षा 5 लोकांचा डेथ झालाय. त्यामध्ये आता 2 पेशंट जे सिरियस आहे आणि खूप, त्याच्यामध्ये एक लहान बाळ आहे, त्याला खूप ज्यादा मार लागले, डोसक्याला मार लागलेला आहे. ते त्याचा काही सांगता येत नाही, ते पण सिरियस इंजुअर्ड आहे.